तर आज आपण चकुल्या बनवतोय. चला आज आता आपण सुरुवात करूया. त्याला लागणार टाकून डाळ धुवून शिजायला घेऊया. 1 वाटी टोमॅटो आपण एक कापून धुवून घेतलेला आहे की आता आपण डाळीमध्ये सोडून देऊया. तर आता ती डाळ शिजून झाली की मग करूया. तर आता आपली डाळ शिजलेली आहे, तिला आता आपण काढून घेऊया आणि परत फोडणी मारूया. डाळ शिजून झालेली आता याला फक्त फोडणी मारायची. फुटाला आता आपण गॅस चालू करूया आणि फोडणी मारून घेऊया. तेल थोडं आपण टाकू. फोडणीचं वरण थोडीशी जिरी टाकून घेऊया आधी. तर आता आपली जिरी झालेली आहे. आता आपण जरा लसूण टाकून घेऊया. पत्ता टाकून घ्यायचा, धुवून घेतलेला आहे. हळद टाकू, थोडीशी कोथिंबीर सोडू. त्यांचं भाजलेलं आहे. आता वरण आपण ती डाळ सोडून देऊया. चांगली फोडणी झालं. तर आता आपलं फोडणी मारून झालेलं आहे वरण. आपली डाळ झालेली आहे. आता आपण चपाती बनवून घेऊया. तर चपाती जास्त पातळ बी ठेवायची नाही, जाड पण नाही. त्याला काय दुमडायची गरज पडत नाही, नुसती गोल लाटायची. तर आता आपली चपाती झालेली आहे. आता तिला आपण कापून घेऊया. कापून घ्यायची आणि सोडायची. तर आमच्या इकडं त्याला चकुल्या म्हणतात. तुमच्या इकडं काय म्हणतात ते सांगा. तर आता आपल्या चकोल्या झालेल्या आहेत, त्याला आपण काढून घेऊया. एकदम छान झाली. कारण सोडून झाल्यावर 5 मिनिटं झाकून बारीक ह्याच्यावर ठेवायचं, म्हणजे छान होऊन जाते. त्या खायला पण छान आणि लहान पोरं पण मस्त खात्यात आणि म्हाताऱ्या माणसांना तर खूपच आवडते. एकदम छान. माझी मावशी बी लई खाते. तर आता ह्याला आपण काढून घेऊया. छान आता आपण झालेले आहेत, काढून घेतलेले आहे आणि खायला एक नंबर लागते. नक्की एकदा ट्राय करा. दुसरी कोणची रेसिपी पाहिजे तर मला कमेंट करून विचारा. खायला एकदम भारी. आणि तुमची लहान बाळ बी खाणार आणि आजारी म्हातारी माणसं तर लय खात्यात आवडीने. तोंडाला चव आली म्हणून खाते ती. एकदा नक्की करून बघा. दुसरी कोणची रेसिपी पाहिजे तर मी नक्की तुम्हाला देईन. मला कमेंट करून विचारा.